नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर टेस्ट 1 जी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकली होती त्या प्रश्नांचे ॲनालिसिस आपण इथे करणार आहे आणि यामध्ये एकूण 15 प्रश्न आहे, कारण आपल्याला कंबाइंड ग्रुप बी आणि सी मध्ये करंट अफेअरवर 15 प्रश्न विचारले जातात। तर या 15 प्रश्नांपैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण आपण या प्रश्नांची PDF आपण आपल्या ग्रुपवर टाकलेली होती। पहिला प्रश्न आहे की खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस रिकामी जागा हा दरवर्षी महाराष्ट्र राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे, तर तो कोणत्या दिवशी असणार आहे? ऑप्शन आहे 29 ऑगस्ट, 15 जानेवारी, 26 जानेवारी की 15 फेब्रुवारी। तर बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 15 जानेवारी। 15 जानेवारी 2024 हा पहिला महाराष्ट्र राज्याचा क्रीडा दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि हा जन्मदिवस खाशाबा जाधव यांचा आहे। मित्रांनो, 29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिवस असतो, हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्या। ओके, राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हटलं तर तो असतो 29 ऑगस्टला, कारण या दिवशी भारताचे हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस होता मित्रांनो। ओके, सो मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार सुद्धा म्हटलं जाते, ठीक आहे, कारण मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्टला झालेला होता। ओके, मात्र आपल्याला महाराष्ट्र राज्याचा क्रीडा दिन विचारला तर उत्तर घ्यायचं आहे 15 जानेवारी, ठीक आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणाची 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन आहे BVR सुब्रमण्यम, अरविंद पानगडिया, प्रमोद अग्रवाल की पंतप्रधान नरेंद्र मोदी। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अरविंद पानगडिया। स्टुडंट, जो वित्त आयोग आहे हा घटनेच्या कलम 280 मध्ये वित्त आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती मार्फत केली जाते। ओके, वित्त आयोगाची स्थापना कोण करतात? राष्ट्रपती। हा घटनात्मक आयोग आहे का? तर बरोबर आहे, वित्त आयोग हा घटनात्मक आयोग आहे, ठीक आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे वित्त आयोग हा केंद्र आणि राज्यामध्ये महसुलाचं वाटप करते। सो सध्या केंद्रीय वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष झालेले आहे, केंद्रीय वित्त आयोगाच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष झालेले आहे अरविंद पानगडिया आणि सचिव झालेले आहे ऋत्विक पांडे। ओके, सो 16व्या वित्त आयोगाचे सचिव कोण झालेले आहे? ऋत्विक पांडे। चला, त्यानंतर नीना सिंग यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून नियुक्ती झालेली आहे। तर CISFची स्थापना केव्हा झाली असा प्रश्न आपल्याला थेट विचारला जाऊ शकतो। ऑप्शन आहे 1969, 1979, 1959 की 1999। तर बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1969। CISFची स्थापना ही 1969 मध्ये झालेली आहे। पुढचा प्रश्न आहे, स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारांमध्ये कोणती शहरे देशात सर्वाधिक स्वच्छ शहरे ठरलेली आहे? तर बघा, ऑप्शन आहे इंदोर सुरत, मुंबई पुणे, दिल्ली कोल्हापूर की सुरत मुंबई। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे इंदोर आणि सुरत। ओके, सो हा पॉईंट सर्वांनी लक्षात घ्या। आता प्रथम क्रमांकावर इंदोर व सुरत ही दोन्ही शहरे आहेत। ओके, सर्वात स्वच्छ राज्य जर विचारलं तर ते ठरलेलं आहे महाराष्ट्र। प्रथम क्रमांकाचं राज्य महाराष्ट्र आणि द्वितीय क्रमांक आहे मध्य प्रदेशचा। ओके, सो स्वच्छमध्ये प्रथम क्रमांक महाराष्ट्र, द्वितीय आहे मध्य प्रदेश। आणि 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणारं सर्वात स्वच्छ शहर कोणतं? तर ते आहे सासवड, जे की पुणे यामध्ये येते। ओके, लक्षात असू द्या। 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो, तर कोणत्या वर्षापासून हा दिवस साजरा केला जातो? तर ऑप्शन आहे 1984, 1985, 1960 आणि 1990। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1985। स्थापना झाली होती 1984ला आणि दिवसाची सुरुवात झाली आहे 1985 पासून। सो इंटरनेटवर सुद्धा तुम्हाला याचं उत्तर भेटू शकते। राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी पार पडलेला आहे? तर बघा, हा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक या ठिकाणी पार पडलेला आहे। हा पॉईंट सर्वांनी इथं लक्षात घ्यावा। काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कोणत्या वर्षी व कोणत्या ठिकाणी करण्यात आलेला होता? ऑप्शन आहे 1930 नाशिक, 1938 नागपूर, 1930 सातारा की 1938 पुणे। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1930 नाशिक या ठिकाणी हा सत्याग्रह करण्यात आलेला होता, लक्षात असू द्या। ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांचे अलीकडे निधन झालेले आहे। 2022 मध्ये त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? पद्मश्री, पद्मभूषण की पद्मविभूषण की भारतरत्न? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हे पद्मविभूषण। या अगोदर त्यांना पद्मश्री, पद्मभूषण अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे। 2022 मध्ये विचारलं, त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पद्मविभूषण। डॉक्टर प्रभा अत्रे यांचं निधन 13 जानेवारी 2023 रोजी झालेलं होतं आणि लक्षात असू द्या, त्या किराणा घराण्याचे आहे आणि प्रभा अत्रे यांचं जे घराणं आहे ते आहे किराणा घराणे। ओके, पेपरमध्ये तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाणार, हा व्यवस्थित प्रश्न इथे पाठ करून घ्या।
ओके. ब्रिक्स संघटनेची 15वी परिषद कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे? ऑप्शन आहे जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका, कझान रशिया, बीजिंग चीन की नवी दिल्ली भारत. तर ब्रिक्स संघटनेची 15वी शिखर परिषद लक्षात असू द्या जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका या ठिकाणी पार पडलेली आहे. तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा 16वी परिषद कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे. ओके, 16वी परिषद कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा स्टुडंट, ब्रिक्समध्ये आता एकूण सदस्य देश झालेले आहेत 10. एक ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. ठीक आहे, असे 5 आणि 5 नव्याने आलेले, ज्याच्यामध्ये इजिप्त, इराण, इथिओपिया, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात. अर्जेंटिना पण होणार होता 1 जानेवारी 2024 रोजी. हे 5 देश काय झालेले आहे सदस्य, परंतु आता अर्जेंटिना सदस्य होणार नाही. त्यामुळे 5 आणि 5 10 हे सदस्य देश ब्रिक्स संघटनेचे झालेले आहे. खालीलपैकी सर्वाधिक साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता? ऑप्शन आहे दिल्ली, लक्षद्वीप, पुदुच्चेरी, अंदमान आणि निकोबार. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लक्षद्वीप. तुम्हा सर्वांना माहीत आहे सध्या लक्षद्वीप चर्चेमध्ये आहे. तर 32 चौरस किलोमीटर हे लक्षद्वीपचं क्षेत्रफळ आहे. सर्वाधिक साक्षर केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपच आहे. लक्षद्वीपचं नामकरण 1973 मध्ये करण्यात आलं होतं. हा एक पॉईंट लक्षात घ्या. स्थापना 1956 आहे आणि लक्षद्वीपचं नामकरण हे 1973 मध्ये झालं होतं. 5वे विश्व कॉफी संमेलन 2023 कोणत्या राज्यात पार पडलेले आहे? ऑप्शन आहे कर्नाटक, बंगळुरू, केरळ, मणिपूर की मेघालय. तर बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कर्नाटक. आणि इथं एक असं ऑप्शन सुद्धा एक्स्ट्रा दिलेलं आहे. तर अशा वेळेस काय असते, हे प्रश्न उत्तर येण्याचे चान्सेस काय असते, जास्त असते. ठीक आहे, सो कर्नाटक, बंगळुरू. आणि आपल्या भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं उत्पादन कर्नाटकमध्येच घेतलं जाते. कर्नाटकमध्ये बाबू बुदान टेकड्या ज्या आहेत त्या कॉफीच्या उत्पादनासाठी काय आहे, प्रसिद्ध आहे. लक्षात असू द्या. ओके, बाबू बुदान टेकड्या पाठ ठेवा. खालीलपैकी कोण विजय हजारे चषक क्रिकेट 2023चा उपविजेता ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राजस्थान. विजेता हरियाणा ठरलेला आहे, तर उपविजेता आहे राजस्थान. ठीक आहे, विजय हजारे चषक हा क्रिकेट या खेळात संबंधित आहे. हा एक पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्या. याच पद्धतीनं देवधर चषक आहे, तो सुद्धा क्रिकेट संबंधित आहे. त्यानंतर इस्रोचे चंद्रयान 4 लॉन्च करण्याचे नियोजित वर्ष कोणते आहे? तर ते आहे मित्रांनो 2028. तर आता इस्रो म्हणजे होते इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इस्रोची स्थापना ही 15 ऑगस्ट 1969 मध्ये करण्यात आलेली आहे. मुख्यालय आहे बेंगळुरू, कर्नाटक. आणि इस्रोचे 10वे अध्यक्ष आहे एस सोमनाथ. हा पॉईंट लक्षात ठेवा. अलीकडेच तुम्हाला सर्वांना माहीत असेल चंद्रयान 3 जे आहे हे काय झालेलं आहे, सक्सेस झालेलं आहे. चंद्रयान 3च्या लँडरचं नाव आहे विक्रम, तर रोव्हरचं नाव आहे प्रज्ञान. हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवायचे आहे. ओके, सो चंद्रयान 4 लॉन्च करणार आहे आपण 2028 पर्यंत. राशिद खान यांचे अलीकडेच निधन झालेले आहे, तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन आहे साहित्य, संगीत, क्रीडा की सामाजिक. तर ते संगीत या क्षेत्राशी संबंधित आहे. तर ते संगीत या क्षेत्राशी संबंधित आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि आजचा शेवटचा प्रश्न बघा, राज्यातील ई गव्हर्नन्स निर्देशांकात प्रथम क्रमांकाची महानगरपालिका कोणती ठरलेली आहे? ऑप्शन आहे पुणे, पिंपरी चिंचवड, जालना, इचलकरंजी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पिंपरी चिंचवड. आणि हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका सुद्धा आहे. तर मित्रांनो आता मला सांगा ही टेस्ट सिरीज तुम्हाला कशी वाटली? आणि हे आहे टेस्ट 1, ज्याच्यामध्ये आपण 15 प्रश्न कव्हर करू. जर तुम्हाला ही टेस्ट सिरीज आवडत असेल कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. ओके, सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आता आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळालेली आहे. आपण काय करत असतो की हे लेक्चर येण्याच्या अगोदर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही PDF टाकत असतो आणि तुम्हाला ती सोडून घ्यायची आहे 5 ते 10 मिनिटांमध्ये. आणि काही वेळातच तुम्हाला याची उत्तरे आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल होतील. तर असे कंबाईनचे पेपर येईपर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टी आता कव्हर करणार आहे. ओके, तर तुम्हाला हा उपक्रम कसा वाटत आहे नक्की सांगा. लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.